अवयव आहे ते मोठ्या प्रमाणावर वर आलेले आहे. त्या बिलवणीचं एक प्रकरण आहे आमच्याकडं आणि पालखेडचा एक विषय आहे, त्याच्यानंतर राजुऱ्याचा एक विषय आहे. तर अशा काही बऱ्याचशा तालुक्यामध्ये जवळपास 99% गावं अशी आहेत की मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याचा जे काही शासनाकडे त्याची कुठल्याही प्रकारची नोंद नाही आणि नोंद नसल्या कारणानं मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाजावर आणि या भिल्ल समाजावर अन्याय होत आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की महाराजोत्सव अभियान जे आहे त्याच्या अंतर्गत प्रपत्र 5 भरून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कारवाई करून 8चा उतारा नोंदणीकृत 8चा उतारा आम्हाला देण्यासंदर्भात आम्ही निवेदन SDM साहेब, त्यानंतर तहसीलदार साहेब आणि त्याचप्रमाणे गट विकास अधिकारी साहेब यांना दिलेला आहे. असा विषय आहे आणि हे जे 3 गावं जे सांगितले मी बिलवणी, राजुरा आणि पालखेड या ठिकाणचा विषय आणि अतिशय गंभीर आहे. तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. शासन कुठल्याही प्रकारचं त्यावर दखल घेत नव्हतं. त्या कारणामुळं आज आम्ही या ठिकाणी सर्व समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निवेदन पण दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने पुढील कारवाई काय होती आम्ही आता 8 दिवसाचं त्यांना तंबी दिलेली आहे. 8 दिवसानंतर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. माझं नाव कृष्णा गोरखनाथ सुले, आदिवासी युवा महासंघाचा संस्थापक अध्यक्ष आहे मी आणि समाजामध्ये काम करतो.